नमस्कार मित्रांनो, आज भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ प्राजक्ताची छोटू काळोडांच्या मुद्द्यावरती जबरदस्त शाळा घेतात आणि त्यानंतर आपला मोर्चा वळवतात. ते म्हणजे तन्वी कोलतेकडे. तन्वी कोलते किती बोलते, किती ओरडते. मित्रांनो, भाऊ इथे सांगताना दिसतात की एखादा मुद्दा किती ताणायचा, किती खेचायचा याला देखील लिमिट असते. तुम्ही तो मुद्दा एवढा खेचता आणि त्यावरती एवढा आरडाओरडा करता की आता प्रेक्षकांचे कान दुखायला लागलेत. तन्वी या आठवड्यात 2 मुद्द्यावरती प्रचंड आरडाओरडा करताना दिसते. पहिला म्हणजे राखी सावंतने ज्या पद्धतीने आयुषचा मुद्दा काढला, "आयुष तुझा बॉयफ्रेंड होता का?" यावरती तन्वीने जी काही रिएक्शन दिली. खरं तर एवढी रिएक्शन तन्वीची अपेक्षित नव्हती. सगळं घर तन्वीच्या बाजूने यासाठी उभं होतं. राकेश सांगतो की असं काही नाही. विशाल आला. विशाल सांगतो की असं काही नाही. आयुष तर हिच्यापासून लांब पळायचा. सगळे राखीलाही सांगतात की असं काही नाही. तन्वीच्या बाजूने अख्खं घर होतं. असं असून देखील तन्वीने तो मुद्दा एवढा खेचला आणि त्याच्यावरती एवढा आरडाओरडा घरामध्ये केला. तर हाच मुद्दा भाऊने काढलाय की तुम्हाला राखीने ट्रिगर केलं आणि त्यानंतर तुम्ही एवढ्या रिएक्ट झालात की अक्षरशः प्रेक्षकांचे कान दुखायला लागलेत. एखादा मुद्दा किती खेचायचा, ताणायचा आणि त्यावरती किती बोलायचं याचं भान तुम्हाला जरा पण नाहीये. मित्रांनो, हे होणारच होतं. इथे भाऊ बरोबर बोलले की एखादा मुद्दा तन्वी एवढा खेचते, नुसता खेचत नाही, तर एवढा आवाज, नुसता आवाज नाही, तर तो लाऊड आवाज. भाऊ इथे बोलतात, की तुम्ही एखाद्या गोष्टीवरती रिस्पॉन्ड होत नाही, तुम्ही रिएक्ट होता. मित्रांनो, खरं आहे, ज्या पद्धतीने तन्वी एखादा मुद्दा घेऊन जाते ना आणि त्याच्यावरती जो काही आरडाओरडा करते, हा एक मुद्दा झाला. त्यानंतर भाऊ पुन्हा एकदा त्या कॅप्टन्सी आणि ब्राउन्स रेशन कार्डवर देखील येणार आहेत. परंतु या आयुष्या मुद्द्यावरती ज्या पद्धतीने भाऊने तन्वीची जी काही शाळा घेतली ना, मित्रांनो अख्खं घर तन्वीच्या बाजूने उभं होतं, की राखीला सांगत होते, की असं काही नाहीये. ते फक्त चांगले मित्र होते. विशाल कधी नव्हे तो बोलला होता तन्वीच्या बाजूने. एवढं सगळं असून देखील तन्वीने उगाच तो मुद्दा काढला आणि आपण देखील कितीतरी वेळा या मुद्द्यावरती बोललोय, की याच्यावरती नक्कीच रितेश भाऊ भाष्य करतील आणि ज्या पद्धतीने हा जो काही मुद्दा तन्वीने लावून धरला, नुसता लावून धरला नाही, तर तो असा खेचत नेला. त्यावरती तन्वीची जबरदस्त शाळा आणि कान उघडणी झाली. तर तन्वीच्या या वागण्याबद्दल आणि तन्वीच्या आयुष्या मुद्द्यावरती जबरदस्त शाळा झाली याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.